आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। 25 वर्षांपूर्वी पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारतीयांच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचं भारतीयांच्या लक्षात आलं। त्यानंतर 26 जुलै या दिवशी भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैन्याचा पराभव करत कारगिलच्या पर्वतरांगांवर पुन्हा आपला तिरंगा फडकवला। त्यामुळे दरवर्षी 26 जुलै हा दिवस देशात कारगिल युद्ध दिवस म्हणून साजरा केला जातो। बदलापूरमधील माजी नगरसेवक किरण भोईर यांच्यामार्फत बदलापूर पश्चिम येथील बस डेपोजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना देत महालक्ष्मी तलावाजवळील शहीद जवान स्मारकापर्यंत पायी यात्रा काढण्यात आली। यावेळी कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तसंच युद्धामध्ये सामील झालेल्या माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला। खरं तर 26 जुलै 1999 हा दिवस म्हणजे सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल असा हा दिवस आहे। त्याला विशेष म्हणजे असं की भारत पाकिस्तान ज्यावेळेस युद्ध झालं होतं, म्हणजे पाकिस्तानने गद्दारी करून त्याने कारगिलवर आपल्या देशातील काही प्रांत त्या ठिकाणी त्याच्यावर कब्जा केला होता आणि त्याच्यावर या दिवशी भारतीय लष्कराने विजय संपादित केला होता आणि या दिवशी अनेक सारे सैनिक आपले शहीद झाले, त्यांनी बलिदान दिलं। त्यांची या ठिकाणी आठवण नक्कीच आवर्जून काढली पाहिजे। त्याच निमित्ताने आम्ही या ठिकाणी अमर जवान शहीद स्मारक या ठिकाणी आम्ही त्यांच्या या स्मारक समोर आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। विशेष म्हणजे आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा या ठिकाणी पुतळा आहे बस डेपोच्या इथे, तिथून मशाल ज्योत या ठिकाणी माजी सैनिक असतील, ज्येष्ठ नागरिक आहे, महिला आहे, यांच्या उपस्थितीमध्ये मशाल ज्योत या ठिकाणी काढली होती। नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या आजच्या दिवशी हे याचं विशेष महत्त्व आहे। आणि खरं तर लहान मुलं प्रत्येकासमोर आदर्श हा आमच्या समोर उभा राहावा या सैनिकांमध्ये आम्ही हे कार्यक्रम करतो। खरं तर आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की सैनिक त्या युद्धामध्ये जे सहभागी होते ते आज या आपल्यासोबत उपस्थित आहे आणि या आजच्या दिवशी आम्ही त्यांचा यथोचित सन्मान आणि सत्कार केलेला आहे। याचं की आज देशावर जे सैनिक जे दिवस रात्र काम करत आहेत आणि त्यांच्यामुळे जे आपण सुखाची झोप घेतो त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या देशावरचे सैनिक आहेत। आणि आज या दिवसाचा विशेष म्हणजे 25 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणून दरवर्षीच हा दिवस साजरा केला जातो, पण आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे। ते म्हणजे की आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत या दिवसाला, म्हणून पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून या आजच्या दिवसानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि शहीदांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो। 1-2 कोटीचा निधी नगरोत्थानच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेतलेला आहे। त्याची प्रशासकीय मान्यता आता ठाण्याकडे त्या ठिकाणी आहे। या आठवड्यामध्ये त्याची एकदा त्यांची प्रशासकीय मान्यता मिळाली तर 2 कोटीचं या ठिकाणी त्वरित काम चालू होणार आहे। त्याच्यामध्ये नवीन या ठिकाणी शहीद स्मारक आहे। ज्यावेळेस याचं टेंडरिंग होईल आणि भूमिपूजन होईल, नक्कीच लवकरात लवकर या नागरिकांसाठी म्हणजे आपण म्हटलं की भावी पिढीसाठी हा त्या ठिकाणी त्यांच्यासाठी नक्कीच एक आदर्श असेल की ज्या ठिकाणी आपण नतमस्तक होऊ। मी एक माजी सैनिक असल्यामुळे प्रथम मी सगळ्यांना सॅल्यूट करतो। आणि आता आपण प्रश्न विचारल्याप्रमाणे मी सैन्यात भरती झालो 7 एप्रिल 1971ला आणि मी रिटायर झालो 1 मे 1991। त्यामुळे मी आता माजी सैनिक म्हणून जवळजवळ 33 वर्ष पूर्ण झाली मी पेन्शन घेत आहे। ही मला पण अभिमानाची गोष्ट वाटते। आणि आता आपल्या किरण भोईर साहेबांनी सांगितलं आणि शिंदे साहेबांनी पण सांगितलेलं आहे की इथे जमीन आपल्याला मिळणार आहे, त्या जमिनीत ते शहीद स्मारक होणार आहे मोठं। ते मोठं स्मारक झाल्यावरती इथल्या पुढच्या पिढीला त्याच्यापासून स्फूर्ती घेता आली पाहिजे असं मी आग्रहाने आता आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो। आणि यावेळेस आता सांगू इच्छितो की हा इथे शहीद स्मारक एक दिवस 15 ऑगस्ट 26 जानेवारी आणि ह्या माजी सैनिकांचं सगळ्यांचं गेट टुगेदर डिसेंबर महिन्यातल्या शेवटच्या दिवशी होतं। तेव्हा सगळ्या फॅमिली आणि किरण भोईर साहेब आणि आमदार खासदार पण तेव्हा येतात, तेव्हा आपणही अवश्य यावं ही मी तुम्हाला आता आमच्या एक सर्व्हिस असोसिएशन तर्फे तुम्हाला आग्रहाची विनंती करतो। आणि ही मी माझी आता भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जे आज 25 वर्ष झाले कारगिल विजय दिवसाला, तर खरोखरच हा जो विजय आहे जो शहीदांना मी सर्वांतर्फे अर्पण करत आहोत। मी माजी सैनिक संघटनेचा या अध्यक्ष आबा बांदेकर। तर आणखी तसे जे आम्ही चॅनलवाले तुम्ही आमच्या सैनिकाबद्दल जे प्रेम जे दाखवले आहेत, इथं आलात वगैरे, याबद्दल तुमचे खूप आभार आणि दरवर्षी तुम्ही यावे अशी आमची तुम्हाला नम्र विनंती असणार वगैरे। ज्या मुवमेंटमध्ये सैनिकांच्या या मुवमेंटमध्ये बदलापूर शहर त्यांनी बांधून ठेवलेलं आहे
त्यांचा मी खरंच धन्यवाद व्यक्त करतो की आपल्या बिझी शेड्यूलमधील बँकेला सर्व्हिसमध्ये असताना सैनिकांना बांधून ठेवणे आणि त्या माध्यमातून एकत्रीकरणाची जी भूमिका जे सैन्यामध्ये ते शिकलेले आहे ते शिकलंय या ठिकाणी आम्ही आज देत असतो. सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून सुद्धा आज 25 वर्षाचा रौप्य महोत्सव CSTला मनवण्यात आला. त्या अगोदर सुद्धा आम्हाला शासनाच्या माध्यमातून सैनिकांचे वेलफेअर पॉईंट असतील त्याच्यामध्ये फार महत्त्वपूर्ण घोषणा 2 दिवसा अगोदर झाल्या. तर तो हा सैनिकांचा विजय आहे. आमची सुद्धा जबाबदारी आहे की सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून आपण शासनासोबत काम करावं. आपल्याला शासन याच्यामध्ये जाऊन जर आपल्या काही व्यवस्था होत असेल तर ती फार महत्त्वपूर्ण असते आणि त्यासाठीच आम्ही लढत आहोत. आमच्या मागे सर्व हा समाज आपला उभा असते, त्याचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. आणि सैनिक फेडरेशनच्या वतीने मी पुन्हा एकदा आज 25 वर्षाच्या रौप्य महोत्सवानिमित्त कारगिल विजय दिवसानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतो. जय हिंद. पूनम मॅकेटिस, BN न्यूज, बदलापूर. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.